पंढरपूरचं आमचं दर्शन खूप छान झालं. नंतर आम्ही इथं गाणगापूरला आलो. गाणगापूरमध्ये पण मस्त आमचं दर्शन झालं. इथं हे आहे संगमावरती आलो. या 3 नद्याचा संगम होतो. इथं खूप भाविक पण येतात, जे ज्याच्या श्रद्धेने येतात. दत्त महाराजांचं मूळ ठाण आहे इथलं. नंतर आम्ही खाली संगमावरती गेलो. स्वच्छ हातपाय वगैरे धुले. अगोदर संगमाचं महत्त्व कसं आहे, म्हणजे आपण तिथं नदीत आंघोळ पण करायची असते, ते खूप महत्त्वाचं असतं. तिथं आंघोळ करायची, नंतर मग ना दिवा सोडायचा, पुन्हा आपली खणनारायण ओटी भरायची, नंतर नदीत दिवा सोडायचा, खणनारायण नदीची ओटी भरायची आपण, नंतर वरती यायचं. इथं पहिलं जुनं असं मंदिर आहे, खूप दत्ताची मूर्ती तर बघू शकता, खूप छान होती, अशी रेखीव एकदम मस्त अशी जुन्या ह्याच्यातली. नंतर इथं आम्ही ना वल्ल्या अंगाने अशा प्रदक्षिणा घालतात, अशा 11 प्रदक्षिणा घालतो, कोणी 11 घालतं, कोणी 21 घालतं, कोणी 51, दया त्याच्या श्रद्धेने जर घालतं. इथं आम्ही असं मस्त प्रदक्षिणा घातल्या. आता हे तुम्ही म्हणता हे दोरे कशाचे, हे दोरे आहेत की आपली भावना काय असेल ना, आपल्या मनात इच्छा, तिथं आपण बोलून दाखवून ते आपण दोरा इथं बांधून घ्यायचं आहे, जे त्याची इच्छा पूर्ण होती. नंतर इथलं एखादी आपण ते सोडून पण घ्यायचं आणि आपला दोरा तिथं बांधायचा. नंतर इथलं आम्ही सगळं उरकलो. नंतर मग आम्ही वरच्या मंदिरात गेलो. नंतर तिथं पारायण, पोथी वगैरे सगळं चालू होतं. कोणी 2-2, 3-3 महिने पोथी पारायण करतं. आणि नंतर हे मूळ ठिकाण आहे गाणगापूरचं. नंतर तिथनं 1-2 किलोमीटर ना मंदिर आहे दत्त महाराजांचं. तिथं मग नंतर आरतीला गेलो. आम्हाला आरती 7ला आरती चालू होती. तिथं आरती पण सापडली आम्हाला. खूप गर्दी होती, ख्रिसमस असल्यामुळं प्रचंड गर्दी होती. खूप छान वाटलं आम्हाला तिथं गाणगापूरमध्ये गेल्यावरती. तुम्ही पण आल्यावर नक्की आयुष्यात भेट द्या. खूप छान आहे गाणगापूर दत्त महाराजांचं. इथं बघू शकतो एकदम असं नंदुरकीचं झाड आहे, असं उंबराचं झाड आहे. इथं पण आतमध्ये कुणी असं बांधतं. इथं दत्त महाराजांचा छानसे फोटो लावले, तर छान असे दिवे लावलेले होते. इथं खूप भाविकांनी ज्या ज्याच्या श्रद्धेनुसार इथं पारायण ठेवलं होतं. इथं बघू शकता खूप चांगलं असं इथं पारायण केलेलं. 1 दिवसाचं केलं तरी चालतं. इथं बघू शकता किती भाविक आलेले आहेत. खूप प्रसन्न वाटलं बघून. नंतर मग आम्ही अक्कलकोटला गेलो. तुम्हाला पुढचा व्हिडिओ अक्कलकोट मला दिसन. छानशी इथं मूर्ती आहे अशी औदुंबराच्या झाडाखाली, बघू शकता एकदम रेखीव, खूप छान. नंतर मग इथं आम्ही ना मंदिरामध्ये आलो. दत्त महाराजांची 7ला बरोबर आरती चालू होती. नंतर मग ना आरती वगैरे झाली. नंतर मग आम्ही अक्कलकोटला गेलो. ते पण पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करत जावा. छान असा व्हिडिओ बघत राहा.